ऋतुजा गावडे आपल्या पुढे माझे कवितेचे बोल प्रस्तुत करू इच्छिते। बाबा हा शब्द तर फारच छोटा आहे, पण त्यात गुंतलेल्या माझ्या भावना या फार मोठ्या, आणि अशाच माझ्या बाबांसाठी माझे ही कविता। कवितेचे शीर्षक आहे बाबा। रांगत होते तर चालायला शिकवलंस, चालायला लागले तर पळायला शिकवलंस, हातात हात धरून तू हे जग पाहायला शिकवलंस। अरे बाबा, तू कितीही कठोर वागलास ना, तरी तू शेवटी नारळच आहेस, वरून कडक पण आतून एकदम नरमच आहेस। चुकले जरी कितीही तरी समजून घेणारा हा तूच आहेस। आता जिथे कुठेही उभे आहे ना, ह्याचं कारणही फक्त तूच आहेस। न बोलताही भरपूर काही बोलून जातो तो पाठीवरून फिरवलेला तुझा हात, तू माझ्या मागे जसा उभा आहेस ना, त्याच्यामुळे कुठेही उणी वाटत नाही तुझी साथ। अरे, प्रत्येक हट्टाला पुरून उरणारा तू माझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस। माझ्या जीवनाला आकार देता देता तू मात्र दिवस रात्र लाभला आहेस। कसे फेडू तुझे हे ऋण हे कळत नाही, कसे फेडू तुझे हे ऋण हे कळत नाही, पण बाबा, तुला जीवनात नेहमी आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील, माझा प्रयत्न राहील। धन्यवाद।